कलो चंडी विनायको कलियुगाच्या प्रभावामुळे म्हणा किंवा सोशल मीडियाच्या प्रभावामुळे म्हणा हल्ली महाकाली आणि भैरव यांची उपासना खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। माझ्याकडे अनेक प्रश्न येतात की आम्ही कालीची किंवा भैरवांची उपासना किंवा मंत्रजप नामजप करत आहे पण काहीही अनुभव येत नाहीत। तर माझा त्यांना उलट प्रश्न आहे की भाई तुम्ही नेमकी कोणत्या कालीची आणि कोणत्या भैरवांची उपासना करता हे तुम्हाला माहित आहे का? कारण तुमचे नामजप किंवा मंत्र असतात ओम काल्ये नमः किंवा ओम महाकाल्ये नमः ओम भैरवाय नमः, पण या नामजप किंवा मंत्र जपामध्ये नेमकी कोणती काली आणि नेमके कोणते भैरव तुम्हाला अभिप्रेत आहेत हे तुम्हाला माहित आहे का? कारण तंत्रशास्त्रानुसार महाकालीचे किंवा कालीचे चिंतामणी काली, स्पर्शमणी काली, संततीप्रदा काली, सिद्धिकाली, दक्षिणाकाली, कामकला काली, गुह्यकाली, हंसकाली, भद्रकाली, स्मशानकाली, रक्तकाली, श्यामाकाली इत्यादी अनेक भेद आहेत। तसेच भैरवांचे असितांग, चंड, रुरु, क्रोध, उन्मत्त, कपाल, भीषण, संहार, काल इत्यादी 8 प्रकार आहेत आणि त्या प्रत्येक 8 भैरवांना पुढे 8 भैरव आहेत। अशा प्रकारे 64 भैरव आहेत। तर यामध्ये तुम्ही नेमकं कोणत्या शक्तीचा नाम जप करता किंवा कोणत्या शक्तीला आवाहन करता हे तुमचं तुम्हालाच माहित नसतं।